संग्रामदुर्ग म्हणजेच चाकणचा किल्ला. या किल्ल्याचा इतिहास आपण 3 भागांमध्ये समजून घेऊयात. शिवपूर्व इतिहास, शिवकालीन इतिहास व शिवरायांच्या नंतरचा इतिहास. शिवपूर्व इतिहास. बहामनी सत्तेच्या कालखंडात चाकण हे एक प्रमुख ठिकाण होते. पुणे नाशिक मार्गातील हे एक महत्त्वाचे केंद्र होते. या किल्ल्याच्या बांधकामाचा उल्लेख सप्टेंबर 1460 मध्ये आढळतो. सन 1486 साली मलिक अहमद याने निजाम उल मुल्क अहमद बेहरी हा किताब धारण करून पुढे निजामशाहीची स्थापना केली. यानेच बहमनी सत्तेच्या आदिल खान व चाकण सुभेदार झैनुद्दीन तलाश याचा पराभव करून चाकणचे ठाणे जिंकले व चाकणचा भुईकोट बहमनी सत्तेकडून जिंकून घेतला. पुढे याच निजामशाहीमध्ये मालोजी राजे भोसले यांना त्यांच्या पराक्रमामुळे 1595 मध्ये पुणे, सुपे, चाकण आणि शिवनेरी या जागीर प्राप्त झाल्या, जी नंतर मालोजी राजांचे सुपुत्र म्हणजेच स्वराज्याचे संकल्पक शहाजी राजे यांच्याकडे आले. पुढे 1657च्या दरम्यान हा प्रदेश व चाकणचा किल्ला शिवरायांच्या ताब्यात होता. याच काळात चाकणच्या दुर्गाचे नाव संग्रामदुर्ग असे ठेवण्यात आले. आता आपण किल्ल्याची रचना सर्जेच्या नजरेतून समजून घेऊया. मुळात चौकोनी आकाराच्या या भुईकोट किल्ल्यात चारही कोण्यात 4 भक्कम बुरुजाची साथ आहे. खरं तर हा किल्ला आकाराने लहानच, पण प्रत्येक कोनातील 2 बुरुजांच्या दरम्यान विशिष्ट अंतरावर आणखी बुरुज बांधले गेल्याने हे बांधकाम या किल्ल्याला लढाईसाठी सक्षम बनवते. जवळपास 40 ते 50 फूट उंच आणि 8 ते 10 फूट रुंद अशी भक्कम तटबंदी कमीच की काय, म्हणूनच संरक्षणाच्या दृष्टीने त्या तटबंदीच्या सभोवताली खंदक देखील आढळते. आता अवशेष दिसत नसले तरी पूर्वी दुर्गाच्या आत बालेकिल्ला होता.